जे आमचे इकडले नागपूर शहराच्या इकडले आजूबाजूचे लोक पुण्याला मुंबईला नोकरीकरता जात होते त्यांच्याकरता नागपूरला आता औद्योगिकमध्ये त्यांनी चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या फॅक्टऱ्या आणलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या लोकांना तिथे योजनेची संधी मिळेल, गोरगरिबाचे पोरं. त्याचप्रमाणे आता वयश्री योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी आणलेली आहे. जे ज्येष्ठ नागरिक गरीब आहे, काही घेऊ शकत नाही उपचार, करून त्यांच्याकरता ती योजना आहे. त्याचप्रमाणे गरिबांसाठी 65-66 वर्षाच्या जे वरती जे नागरिक आहे त्यांच्याकरता तीर्थयात्रा योजना आणली, ती त्यांना फुकट आहे. त्यांच्याकरता बसेसची सोय आहे. ते बसेसचं बिना पैशानी कुठल्या 5 पैसे न देता त्यांना जे तीर्थ क्षेत्र आहे त्याच्या ठिकाणी त्यांना दर्शन घडवण्याकरता त्यांना ते प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे महात्मा फुले योजना ही पण आहे, ज्यांच्याकरता 5 लाखापर्यंत ज्यांचं कुठलाही आजार असेल त्यांना 5 लाखापर्यंत उपचार ही महाराष्ट्र गव्हर्नमेंट करून देते. त्याचप्रमाणे एक मुख्यमंत्री सहायता निधी आहे, ज्यांच्यावर कॅन्सरसारखे उपचारासाठी निधी राहत नाही, गरीब लोक बिचारे काहीच करू शकत नाही, त्यांना पण त्या योजनेअंतर्गत 5 लाखापर्यंत उपचार होऊ शकतात. अशा विविध योजना नागपूर शहरामध्ये आणलेल्या आहेत आणि गरिबांसाठी. त्याचप्रमाणे कॅन्सरला एकच नागपूरला होतं तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल, त्यांनी आता नवीन हॉस्पिटल एक बुट्टीबोरीमध्ये हिंगण्याला एक पुन्हा त्यांनी आणलेला आहे.